बाबतीत नेहमी जागरूक असलेले नाही, त्याबाबत नेहमी सूचना मांडणारे, त्याविषयी बोलणारे प्रशांत बंब आमदार आपल्यासोबत आहेत. सर, आत्ताची एक माहिती समोर आली आहे की पहिली ते तिसरीचं शिक्षण आहे किंवा मुलं आहेत त्यांना साधी मराठी येत नाही आणि संभाजीनगर विभागातल्या विभाग आपले 8 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये 6 जिल्ह्यातली माहिती आहे. अजून बीड आणि लातूरची माहिती तर पुढे यायची आहे. बघा, मी सातत्याने 7 ते 8 वर्षापासून ही बाब संपूर्ण राज्यासमोर मांडत आहे. पुढच्या 5-7 वर्षात मी सांगितलं होतं त्यावेळेला की अशी अशी क्षती होईल रेकॉर्डवर. तसं घडतं ही मला स्वतःला दुःख देणारी आणि आपल्या राज्याकरता खरं म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे. एकदा तो पिरियड निघून गेला. वयाच्या म्हणजे जेव्हा मुलगा पहिलीपासून तर 7वी पर्यंत असतो ते जे बेस बनतं तेच त्याच्या आयुष्याला कलाटणी देत असतं. आणि आज आपल्या राज्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक एज्युकेशनचा बोजवारा उडालेला आहे. मी सातत्याने त्याची कारणं जी आहेत ती मी सांगितली होती की सन्मान्य शिक्षक महोदयांना आपल्या देशाने आणि राज्याने मिलिटरीवाल्यानंतर सर्वात मोठी जबाबदारी म्हणून गलेलठ्ठ पगार देऊन त्यांना त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. मी हे शब्द याकरता वारंवार वापरतो. मी कित्येकदा विनंती केली, आजही तुमच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी सगळं सोडून आपापल्या गावामध्ये जाऊन मुक्कामी राहावं. कारण 10 ते 4 फक्त शाळा शिकवणं हा त्यांचं काम नाही. त्यांनी 24 तास गावामधला संस्कार देण्याचं काम, गावामध्ये व्यसन मुक्ती करण्याचं काम, ही सगळी कामं शिक्षकांची ॲक्च्युअली असतात. पण ते त्यांचे कर्तव्य बजावत नाही, उलट खोटी कागदपत्र करून आणि शासनाकडनं विनाकारांची पैशाची लूट करतात. ही शर्मनाक बाब शिक्षकांकरता आणि आम्हा सर्वांकरता आहे. पुन्हा एकदा त्यांची मी हात जोडून विनंती करतो की ह्या गोष्टीला तुम्ही एकदम सिरियस घेऊन स्वतःची मुलं कशी शिकतात, स्वतःची मुलं कुठे शिकवतात, तुम्ही स्वतःची मुलं प्रायव्हेट शाळेत शिकवतात. ज्या प्रायव्हेट शाळेमध्ये 15,000 पण पगार नाही आहे, आमच्याकडनं 60,000 ते 1.5 लाख रुपये पगार घेतात. म्हणजे याच्यात सगळं आलं. मला काही जास्त बोलायचं नाही आहे या बाबतीत, पण मी या गोष्टीवर सातत्याने पाठपुरावा केला आणि आता मी मोहीम हातात घेतोय. कोणत्याही परिस्थितीमध्ये दर्जेदार शिक्षण हे व्हायलाच पाहिजे, हे माझं मत आहे. आणि त्याकरता कायदेशीर घटनेच्या चौकटीमध्ये मी पूर्ण प्रयत्न करेल. वेळ प्रसंगी त्यांच्यावर कठोर कार्यवाही मी आता करायला शासनाला भाग पाडेल. तुम्ही स्वतःने मी ही भूमिका घेता, पण सरकार पुढे भूमिका घेताना दिसत नाही, विरोधक भूमिका घेताना दिसत नाही. तुम्ही आता काय कारवाई करा एक आमदार म्हणून तुमच्या मतदारसंघात तरी? बघा, आता मी सन्माननीय भुसे साहेब कॅबिनेट मंत्री महोदय झालेले आहेत. मी त्यांचे 2-3-4 दिवसापासून सगळं बघतोय. ते चांगल्या पद्धतीनं त्यांनी चांगली सुरुवात केली. मला अपेक्षा आणि मला विश्वास आहे की ती या बाबतीमध्ये दर्जेदार शिक्षणाबाबतीमध्ये जे काही पावलं उचलायला पाहिजे ते चांगल्या पद्धतीनं उचलतील अशी मला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. आणि मी त्यांना जाऊन भेटून या सगळ्या बाबी पण मांडणार आहे.